नमस्कार मित्रो. कोर मध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण आजपासून सुरू करतोय आधुनिक भारताचा इतिहास. काय बघणार आहोत तर आधुनिक भारताचा इतिहास. याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे? आधुनिक भारताचा इतिहास. याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत? हे जे पहिलं लेक्चर होईल याच्यामध्ये आपण बघणार आहोत की मुघल सत्तेचा ऱ्हास कसा झाला, त्याची कारणे काय काय आहेत ते समजून घ्यायचंय. त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मराठ्यांचा उदय कसा झाला, त्याचबरोबर त्याचं पतन कसं झालं तेही बघायचं आहे. त्याचनंतर मग आपल्याला बघायचं आहे की ब्रिटिशांचं आगमन किंवा एक टोटल युरोपियन लोकांचं जे आगमन झालं, म्हणजे फ्रेंच असतील, डच असतील, ब्रिटिश असतील किंवा तुमचे पोर्तुगीज असतील. तर या सगळ्यांचं बघायचं की नेमकं त्यांचं आगमन कसं झालं आणि ह्याच्या आधी आपण काय करत होतो की आपल्याला होती ऑब्जेक्टिव्ह परीक्षा. त्यामुळे आपण फारसं ॲनालिसिस करण्याकडे फारसं आपलं लक्ष नव्हतं. पण आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये काय बघायचं आहे की ॲनालिसिस कसा करता येईल किंवा एखादी न्यूज म्हणजे एखादं आता जर औरंगजेब आहे, तर औरंगजेबची कारकीर्द कशा पद्धतीने मुघलांच्या पतनाला किंवा मुघलांच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरली, तर ते आपल्याला बघायला लागेल किंवा एक टोटल बरीचशी जी कारणं आहेत, तर ती आपल्याला समजून घ्यायला लागतील. ठीक आहे, तर हे आपल्याला बघायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, मुघल घराण्याची सुरुवात कोणी केली? एक म्हणजे बाबर. कधी केली तर 1526 मध्ये. आपण जे काही मुघल घराणं वगैरे आहे, तर हे आपण डिटेलमध्ये आणि आपण मध्ययुगीन भारतामध्ये डिस्कस करणार आहोत. हा आधुनिक भारताचा इतिहास आहे आणि याच्यामध्ये फक्त आपण कारणं बघतोय आणि कारणं बघत असल्यामुळे आपल्याला फारसं ह्याच्यामध्ये जाण्याची गरज नाही. म्हणजे की नेमकं बाबरच्या कारकिर्दीत काय-काय झालं किंवा अकबराच्या कारकिर्दीत काय-काय ते आपण मध्ययुगीनमध्ये क्लिअर करूया. ह्याच्यामध्ये आपल्याला जाणून घ्यायचं की नेमकं फ्लो कसा आहे आणि पुढे जाऊन औरंगजेब हा आपल्यासाठी महत्वाचा असेल. ठीक आहे. हुमायून आहे. त्यानंतर तिसरा शेरशाह सुरी होता. शेरशाह सुरी हा मुघल घराण्याचा नव्हता. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा हुमायून येईल 1 वर्षासाठी. पुन्हा बघितलं तर अकबर दिसेल. अकबरला जवळपास 50 वर्षाचा इथं कालावधी भेटला. त्यानंतर जर बघितलं तर जहांगीर, त्यानंतर शहाजहान आणि इथं बघितलं तर औरंगजेब. आणि ही जे काही मोठी-मोठी आपण नावं घेतोय, ही अकबर असेल, जहांगीर असेल, शहाजहान असेल किंवा औरंगजेब. तर ह्यांनी तेवढंच मोठं राज्यही उपभोगलं. पण त्याचबरोबर जर अकबराचा कालखंड बघितला आणि अकबराची जर प्रशासन व्यवस्था बघितलं, तर ती फार स्ट्राँग होती. आणि ह्या ह्यानं जी काही घडी बसवलेली होती किंवा जे राजकीय स्थैर्य अकबरामुळे प्राप्त झालं, त्याचा फायदा जहांगीर आणि शहाजहानला झाला. आणि या दोघांच्याही काळात कला, साहित्य किंवा स्थापत्यशैली वगैरे ह्या बऱ्याचशा गोष्टींना बराचसा वाव मिळालेला आपल्याला दिसतोय. पण तेच औरंगजेबचा जसा-जसा कालखंड येईल, औरंगजेब समोर बरेचसे प्रश्नही उभे होतील. त्याचबरोबर ह्या दोघांच्या कारकिर्दीत बरीचशी युद्ध न झाल्यामुळं किंवा बरचसं पैसाही यांच्या काळामध्ये बराचसा तिजोरीतून रिक्त झाल्यामुळे काय झालं, की औरंगजेबला बराचसा ताण आलेला दिसतोय. औरंगजेबच्या कारकिर्दीवरती बराचसा ताण पडलेला दिसतोय. ते एक कारण आहे. त्याचबरोबर औरंगजेबच्या वगैरे धार्मिक पॉलिसीज असतील किंवा दख्खनची स्वारी असतील, तीही बरीचशी मोठी कारणं आहेत. ती आपल्याला पुढे जाऊन अभ्यास करायची आहेत. हे जे आपल्याला दिसते, की हे जे जांभळ्या कलरमध्ये जो काही पोर्शन दिसतोय, तर ही अकबराच्या काळामध्ये उभं केलेलं साम्राज्य आहे. आणि हा समोरचा अजून एक जो आपल्याला ब्लू कलरमध्ये जो पार्ट दिसतोय, तर हा काय आहे? तर हे संपूर्ण औरंगजेबच्या काळामध्ये असलेलं राज्य होतं, साम्राज्य होतं. चला तर पुढे स्टार्ट करूया. आता जर बघितलं तर ओव्हरऑल जर कारणं बघितली तर औरंगजेबचा कालखंड आहे. औरंगजेबच्या कालखंडामध्ये काय-काय तर त्याची धार्मिक कारणे असतील किंवा धार्मिक धोरणं असतील. त्याचबरोबर त्याचे दख्खनमध्ये जे काही त्यानं स्वतःची 25 वर्ष घालवली, तर तो कालखंड असेल. त्यानंतर जर बघितलं लालची सरदार म्हणजे काय? जे काही नोबल दिसतात आपल्याला, तर हे प्रत्येक नोबल सरदारांनी जो व्यक्ती किंवा जो बादशाह त्याला पैसा आणि अधिकार करेल, तर अशा बादशाहाबरोबर त्यांनी स्वतःची निष्ठा ठेवलेली आपल्याला दिसते.
आणि निष्ठा दरवर्षी बदलत होती. त्यामुळे इथं फारसं हे एक मुघल सत्तेच्या ऱ्हासाचं कारण दिसते. त्यानंतर जे काही अधिकारी राहिलेले होते ना, उत्तराधिकारी म्हणजे बहादूर शाह असेल किंवा मोहम्मद शाह असेल किंवा फारुख सियार असेल, हे फारसे कर्तृत्ववान नव्हते किंवा ते त्यांच्यामध्ये क्षमता नसल्यामुळं, क्षमतेचा अभाव असल्यामुळं ते एक कारण दिसतंय आपल्याला. त्याचबरोबर जर बघितलं परकीय आक्रमणही बरीचशी झालेली दिसतात नंतरच्या काळात. नादिरशाह असेल, त्याचबरोबर अहमदशाह अब्दाली असेल. हे परकीय आक्रमण होण्याचं अजून एक कारण म्हणजे भारतीय जी काही संपत्ती होती, तर ती बाहेरच्या आक्रमकांना किंवा बाहेरचे जे काही बादशाह होते, तर ह्यांना भारतामध्ये आकर्षित करत होती. आणि मग त्याच ह्याच्यातून नादिरशहानं 1739 ला मोठं आक्रमण केलं. आणि तो एक एवढा मोठा प्रचंड धक्का होता, की त्यातून सावरता अ, बादशहाचं काय दिसतंय आपल्याला दिल्लीच्या गादीचं पतन झालेलं दिसते. त्यानंतर काही अंतर्गत आक्रमणही झाली. मग ती कोण असतील तर प्रादेशिक सत्तांमधून असेल किंवा पहिल्या बाजीरावानं जो काही 1737 मध्ये दिल्लीवरती जे काही आक्रमण केलं होतं तेही असेल. त्यामुळे आपल्याला दिल्लीची सत्ता खिळखिळ झालेली आपल्याला बघायला मिळेल. त्याचबरोबर ढासळलेली अर्थव्यवस्था. मग ती जमीन व्यवस्था असेल, त्यामुळे अर्थव्यवस्था ढासळलेली असेल किंवा दख्खनची स्वारी असेल किंवा शहाजहाननं त्याच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये किंवा जे काही मोठमोठ्या वास्तू वगैरे बांधण्यासाठी जो पैसा खर्च केला, तर तेही कारण असू शकतं. त्यामुळं हे एक कारण आहे. त्यानंतर कमकुवत सैन्य. कारण जिथं तुम्हाला बादशाह कमकुवत दिसतात, तर तिथं सैन्य कुठून स्ट्रॉंग दिसणार आहे आणि जे काही नोबल किंवा जे सरदार स्ट्रॉंग झाले, तर त्यांनी स्वतःची वेगवेगळी राज्य स्थापन केलेले आपल्याला बघायला मिळतील. म्हणजे आपण असं म्हणूया की वेगवेगळी दुकानं स्वतःची ओपन केली. त्यामुळेही आपल्याला जाणवेल की अ, ही बरीचशी कारणं आहेत. तुम्हाला जर एखादा प्रश्न आला, की मुघल सत्तेच्या ऱ्हासाची कारणे लिहा, तर आपल्याला ही कारणे लिहिता आली पाहिजेत. त्यात पण जर विचारलं, की औरंगजेबाची भूमिका काय होती? किंवा मुघल सत्तेच्या ऱ्हासामध्ये औरंगजेबची काय भूमिका राहिलेली होती? तर तेही आपल्याला सेपरेटली लिहिता आलं पाहिजे. त्यात आपण बघूया, की नेमकं औरंगजेबचा जो कालखंड आहे, तर तो कशा पद्धतीनं ह्या ऱ्हासाला कारणीभूत ठरला. औरंगजेबचा जर कालखंड बघितला आपण, तर तो 3 भागात विभाजित करता येईल. पहिला म्हणजे त्यानं सत्तेवर बसल्यापासून ते 64 पर्यंतचा कालखंड. ह्याच्यामध्ये त्याला नवीन प्रशासन व्यवस्था स्थापन करण्यासाठी थोडासा वेळ द्यायला लागला. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं जर कारण किंवा दुसरं जर त्याचं जर कालखंड बघितला, तो म्हणजे धार्मिक धोरण. जवळपास त्यानं 16-17 वर्ष वायव्येमध्ये घालवली. कशासाठी? तर धर्माचा प्रसार करण्यासाठी. आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे दख्खनची स्वारी. म्हणजे 1681 ते 1707 जवळपास 25 वर्ष तो काय करत होता? दख्खनमध्ये होता आणि इथं येऊन त्यानं बरचसं युद्ध करण्यात, इथले जे काही रिजनल पॉवर्स आहेत किंवा ज्या प्रादेशिक सत्ता आहेत, यांचा बिमोड करण्यासाठी त्यानं इतकी वर्ष घालवलेली आपल्याला दिसतील. मग आता बघूया की नेमकं ह्याच्यामध्ये काय-काय कशा पद्धतीनं फरक पडत गेला. पहिलं म्हणजे जे बघितलं की आता नवीन शासन प्रणाली. जहांगीर आणि शहाजहानच्या कालखंडामध्ये आपल्याला बरचसं प्रशासनात ढिलेपणा आलेला दिसतोय. मग सुरुवातीलाच एकतर औरंगजेबला गादीवर बसताना त्याच्या भावंडांना मारायला लागलं. त्याचबरोबर स्वतःच्या वडिलाला काय करायला लागलं, तर जेलमध्ये टाकायला लागलं. आणि इथून बाहेर पडल्यानंतर सुद्धा त्याला तिथल्या बऱ्याचशा जे काही राजव्यवस्थेतील जी काही लोकं आहेत, तर त्यांच्याशी बरचसं युद्ध करायला लागलं आणि मग ही व्यक्ती जाऊन गादीवर बसली आणि गादीवर बसल्यानंतर सुरुवातीच्या कालखंडात जी काही विस्कळलेली घडी आहे, तर ती बसवण्यात त्याला एक 5-6 वर्ष लागली. तिथून पुढे बघितलं तर त्याचं धार्मिक धोरण जे आहे, आता धार्मिक धोरणाचं कारण 2 असू शकतात. एक त्याची राजकीय गरज असेल, म्हणजे सुरुवातीच्या कालखंडात जर बघितलं, तर त्याला प्रत्येक उलेमांचा स्वतःला जर सपोर्ट मिळवायचा असेल, तर मुस्लिम धर्माचं कारण पुढं करणं कधीही गरजेचं होतं. मग ते कारण असू शकतं किंवा जर बघितलं, तर हा स्वतः एक प्रचंड धार्मिक व्यक्ती होता. धार्मिक व्यक्ती का म्हणतोय? तर ह्यानं म्हणजे कुराण वगैरे आहे, तर ह्याचं रोजच्या रोज त्याचं पठण करणे किंवा त्याच्या प्रत्येक नीतितत्वाचं पालन करणे, ही व्यक्ती जी आहे म्हणजे जे औरंगजेब जो आहे, तर औरंगजेबला ना कलेमध्ये रस होता, ना नृत्य, गायन कशामध्येच रस नव्हता. पेंटिंग, चित्रकलेमध्ये कधी याला रस राहिला नाही. जे कुराणमध्ये जे वर्ज आहे, तर ते प्रत्येक गोष्ट ह्या व्यक्तीनं टाळलेली दिसते आपल्याला. अगदी मद्यप्राशन कधीही केलं नाही.
त्यानंतर स्वतःचा खर्च स्वतः करायचा म्हणून हा टोप्याही स्वतः विणत होता. अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला दिसतात. त्यामुळं ह्याचं स्वतःचं म्हणजे वैयक्तिक आयुष्यात जे ह्यानं धर्माचं पालन केलं, तेच धर्माचं पालन तो इतर व्यक्तींकडूनही काय करत होता, अपेक्षित करत होता. मग त्यामुळे एक तर राजकीय गरज असावी सुरुवातीच्या काळात स्टेबल होण्याची आणि दुसरं म्हणजे स्वतःचं वैयक्तिक कारणही असावं. त्यामुळे आपल्याला ह्याच्या धार्मिक धोरणात ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला बघणं उचित ठरेल. ठीक आहे. मग आता ह्यानं धार्मिक जे काय जे आपण बघितलं, की ह्याचे धार्मिक जे काही धोरण आहे, तर ते कशा पद्धतीनं मुघलांच्या पतनाला कारणीभूत ठरलं. पहिली गोष्ट म्हणजे एकतर जोर जबरदस्ती केली गेली. सुरुवातीच्या कालखंडामध्ये धर्म दुसऱ्यांवरती लादण्यासाठी बरीचशी जोर जबरदस्ती झालेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे जर बघितलं, की सतनाम्यांचा जो काही उठाव झाला, सतनामींचा जो काही उठाव दिसतोय किंवा बैराग्यांचा जो उठाव आहे, तर ह्या बैराग्यांच्या उठाव चिरडून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. का? तर ह्यांनी मुघल सत्तेला चॅलेंज केलं होतं. त्यामुळं हा एक उठाव आपल्याला महत्त्वाचा दिसतोय. त्याचबरोबर जाटांबरोबर झालेलं युद्ध असेल, जाटांबरोबर झालेलं युद्ध असेल, तर हे एक कारण आपल्याला दिसते, की ज्याच्यामध्ये धर्माचा रंग दिसतोय. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिखांबरोबर जी काही झालेली युद्ध होती. आता ह्यांच्या कालखंडात जर बघितलं औरंगजेबच्या कालखंडामध्ये तर गुरु गोविंद सिंग होते आणि गुरु गोविंद सिंग यांच्या दोन्हीही मुलांचा छळ करून औरंगजेबने त्यांना मारलं होतं. आणि ह्याचाच इम्पॅक्ट जर बघितला, यांच्या जे काही मुलांना मारलं, ह्याचाच इम्पॅक्ट पुढं जाऊन म्हणजे गुरु गोविंद सिंगने ह्यांच्या काळामध्ये सैन्य उभारण्याचा प्रयत्न केला आणि हा राग मनात धरून यानं काय केलं, ह्यांच्या दोन्ही मुलांना मारून टाकलं आणि हेच पुढं जाऊन मग गुरु गोविंद सिंग नंतर बंदा बहादूर बंदा बहादूर यांनी एक मोठी फौज उभी केली, जी की मुघलांविरुद्ध लढेल आणि ह्याचा पुढे जाऊन बंदा बहादूर यांचा काय केलाय, तर बहादूर शाहनं काय केलाय, बिमोड केलेलाही दिसतोय. म्हणजे धार्मिक कारणामुळे शिखांबरोबर युद्ध झालं आणि तेच पुढे जाऊन एक मोठं युद्ध म्हणजे बरीच वर्षे त्यांना शिखांबरोबर युद्ध करण्यात घालवायला लागली. त्यामुळे ही त्यामुळे ही मुघलांचं पतन झालेलं आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर ह्याच्या आधीचे जेवढे काय मुघल बादशाह होते, त्यांनी राजपुतांबरोबर राजपुतांबरोबर सलोख्याचे संबंध ठेवलेले बघायला मिळतात. पण हेच औरंगजेबच्या काळात मात्र उलटं झालं. म्हणजे औरंगजेबनं प्रत्येक राजपुतांबरोबर युद्ध करायचं ठरलं. आता जसवंत सिंह म्हणून जे होते, जसवंत सिंह, तर ह्याच्याबरोबरही यानं काय केलं, की हे तर यांच्या जवळचा माणूस होता. ह्यानं कधीतरी औरंगजेबला धोका दिला होता. हे लक्षात ठेवून यानं जशवंत सिंहला मारून टाकलं. मग अशी बरीचशी जी कारणं आहेत. मग ही आपल्याला त्याला धार्मिक रंग असलेला बघायला मिळतोय. ज्या ठिकाणी धर्माचं कारण आलं, त्या जवळपास त्यानं बऱ्याचशा मंदिरांची तोडफोड केलेली आपल्याला दिसते. म्हणजे तुम्ही जर मध्य भारतातून जर खाली याल, तर तुम्हाला लक्षात येईल, की बरीचशा मंदिरांची तोंडही फोडलेली आहेत किंवा त्यांच्या मूर्तींचे जे काही चेहरे वगैरे आहेत, तर ते विद्रूप केलेले आहेत. त्याचं कारण काय होतं, तर औरंगजेबच्या काळामध्ये बरीचशी जी काही धार्मिक पॉलिसीज होत्या, तर ते एक महत्त्वाचं कारण दिसतंय आपल्याला. त्यामुळं औरंगजेबचं धार्मिक कारण हे एक इम्पॉर्टंट गोष्ट राहिलेली आहे. इव्हन पुढे जाऊन मराठ्यांबरोबर जी काही सततची युद्ध झाली, तर तेही कारण कसं होतं, तर तेही कारण आपल्याला धार्मिक दिसते. ठीक आहे. असं म्हटलं जातं, सरदेसाई काय म्हणतात, म्हणजे इतिहासकार सरदेसाई काय म्हणतात, की अकबर का इतका सक्सेसफुल झाला किंवा अकबराच्या पॉलिसीज ज्या होत्या, तर त्या यशस्वी होण्यामागे कारण काय होतं? तर अकबरानं व्यावहारिक दृष्टिकोन ठेवला होता. त्याच्या जे काही धर्माच्या ज्या काही किंवा धार्मिक धोरणं होती अकबराची, तर त्याच्यामध्ये तुम्हाला व्यावहारिकता दिसते. पण तेच औरंगजेबच्या कालखंडात मात्र काय होतं, की उलटं होते. म्हणजे औरंगजेबानं धर्माला अ, इतका मोठा त्याला व्ह्यू दिलेला आहे किंवा एवढा मोठा त्यानं धर्माकडं बघितलंय, की तेच आपल्याला दिसते, की त्याच्यामुळेही येत्या काळात मुघलांचं बरचसं पतन झालेलं आपल्याला दिसेल. ठीक आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे दक्षिणेकडची स्वारी. जवळपास 25 वर्ष औरंगजेब काय करत होता? मराठे, त्याचबरोबर गोवळकोंडा, विजापूर यांच्याशी युद्ध करण्यात त्यानं जवळपास 25 वर्ष घालवली.
त्यात त्याला विजापूरला जिंकण्यासाठी जवळपास 1785 मध्ये विजापूर आणि 1685 मध्ये विजापूर आणि 1687 मध्ये गोळकोंडा हे 2 विजय झाल्यानंतर त्यांना मराठ्यांकडे लक्ष वळवलं. संभाजी महाराजांनी जवळपास 1689 मध्ये ह्यांचा अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आला आणि तिथून पुढं बाकीचे जे काही घोरपडे असतील, म्हणजे राजाराम महाराज आले. राजाराम महाराजांबरोबर घोरपड्यांनी बरचसं एक औरंगजेब विरोधात मोठी फळी उभी केली होती. तर ही बरीचशी कारणं आहेत. त्यामुळे ह्याला जवळपास इतकी वर्ष दख्खनमध्ये घालवायला लागली. आता दख्खनची स्वारी का चुकीची होती किंवा दख्खनच्या स्वारीचा काय इम्पॅक्ट पडला? त्याचं कारण असं आहे, की जर आपण अल्लाउद्दीन खिल्जी बघितला किंवा मोहम्मद तुघलक बघितला, मोहम्मद बिन तुघलक बघितला, तर या सगळ्यांनाच एक दक्षिणेचं पहिल्यापासून प्रचंड वेड होतं. आणि या प्रत्येकाला दक्षिणेवरती विजय प्राप्त करायचा. त्याचं कारण काय तर एकतर मेन विंध्य पर्वत जर रांग बघितलं, तिथून खालचा जो प्रदेश आहे, तर तो दक्षिणेकडचा म्हणून पाहिला जात होता आणि ह्याला एक नैसर्गिक विभाजन होतं. आणि तेव्हापासूनच ह्या सगळ्यांना एक डोक्यात होतं, की साऊथचे जे काही दक्षिणेकडचे जे काही राज्य आहेत, तर त्यांच्याकडून काय करणे, तर खंडणी गोळा करणे. आणि ह्या लोकांनी म्हणजे अकबराचा फारसा रोल नाही, पण तुघलक असेल, खिलजी असेल, तर ह्यांनी प्रत्येक वेळी जाऊन साऊथवरती किंवा दक्षिणेवरती स्वारी केलेली दिसते आणि हेच औरंगजेबच्या काळातही घडते. एकतर ही 2 कारणं होतीच, की एकतर बेहमानी जे काय साम्राज्य होतं. बहमानी जे काही साम्राज्य दिसतंय. तर हे साम्राज्यामध्ये ही जी 2 महत्त्वाची जी राज्य दिसतात, तर ह्या दोघांवरती विजय मिळवायचा आहे. दुसरं मराठ्यांचे म्हणजे शिवाजी महाराजांपासून 1660 पासून जे काही प्रकार चालू झाला होता, की मराठ्यांनी औरंगजेबला जे काही कुरघोडी करायचं किंवा स्वातंत्र्य कारण त्या काळात जर बघितलं तर जेवढी साऊथमध्ये जी काय किंवा दक्षिणेमध्ये जी राज्य दिसतात, त्याच्यामध्ये मराठ्यांनी फक्त स्वतंत्र असल्याचं स्वतंत्र असल्याचं किंवा स्वतंत्र असल्याचं एक धोरण स्वीकारलेलं होतं. तर हेच मराठे पुढे जाऊन त्याला एवढं छळतील आणि त्याचा परिणाम होतो, की यांना नंतरची कारकीर्द याच्यासाठीच घालवलेली दिसते. आणि तिसरं मोठं कारण म्हणजे खंडणी. एकतर त्याला खंडणी जी काही आधीच्या बादशहांना मिळत होती, तर ती औरंगजेबचा कालखंड येईपर्यंत हळू बंद झाली. आणि ती पुन्हा जर मिळवायची असेल, तर औरंगजेबच्या डोक्यात होतं, की त्यासाठी पुन्हा काय करावं, दक्षिणेवर स्वारी करावी. आणि ही कारणं जी आहेत, मग ह्याच्यामध्ये त्यानं काय केलं, की दक्षिणेकडे जात असताना एवढा मोठा म्हणजे स्वतःबरोबर एवढा मोठा शामियाना असायचा, की त्याच्यासाठी एवढा पैसा खर्च केला किंवा त्यानंतर जितका वेळ ही व्यक्ती दक्षिणेत राहील, इव्हन मृत्यू पण त्याचा दक्षिणेत झालेला आहे. आणि जेवढा वेळ हा दक्षिणेत राहिला, तितका वेळ त्यानं उत्तरेकडे दुर्लक्ष केलंय. उत्तरेकडे दुर्लक्ष केलं. आणि हे दुर्लक्ष झाल्यामुळं पुढं जे नादिरशाहचं वगैरे जे आक्रमण दिसतंय आपल्याला, नादिरशाह असेल किंवा अब्दाली असेल, यांचे आक्रमण होण्याचं कारण काय तर वायव्य भाग जो होता, तर तिकडं कुणाचंही लक्ष राहिलेलं नव्हतं. त्यामुळं औरंगजेबची दख्खन स्वारी ही सुद्धा मुघल साम्राज्याचं पतन व्हायला काय दिसते? कारणीभूत झालेले आपल्याला दिसते. त्याचबरोबर आजूबाजूच्या राज्यांशी संबंध म्हणजे जे की मी मगाशी सांगितलं, की राजपूत असतील किंवा मराठे असतील, की यांच्याशी जे काही त्याचे संबंध राहिलेले आहेत, तर तेही काय झालेले आहेत? अशाच पद्धतीने कारणीभूत ठरलेले आहेत. आता आपल्याला बघायचं की नेमकं अ, औरंगजेब नंतर जे काही बादशाह झाले, तर ते कमकुवत होते ते आपल्याला माहिती आहे. मग ते कोणकोणते बादशाह आहेत, ह्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागत होतं, की फक्त यांची नावं माहीत असली, कालखंड माहीत असला तरी बास होत होतं. पण आपल्याला हे आता थोडंसं डीपमध्ये समजून घ्यायचं, की नेमकं ह्यांच्या कालखंडामध्ये काय-काय झालं. आता जर बघितलं तर बहादूर शाह पहिला. औरंगजेबचा जो काही मृत्यू झाला, त्यानंतर त्याची 4 मुलं होती. 4 मुलांमधला जो अकबर आहे, तर अकबर तर 1704 मध्येच मृत्युमुखी पडलेला. त्यानंतर जर 3 राहिले. बहादूर शाहनं बाकीच्या दोघांनाही मारून टाकलं आणि स्वतः गादीवरती बसला आणि ही व्यक्ती ज्यावेळी गादीवरती बसली, तर ती होती 65 वर्षाची. म्हणजे अगदी म्हातारी झालेली व्यक्ती. म्हणजे औरंगजेब स्वतः 90 वर्षापर्यंत गादीवर होता. त्यामुळं मुलं तेवढी म्हणजे औरंगजेब गादीवरून बाहेर पडेपर्यंत ह्यांचं वय काय झालेलं, अगदी हेही वृद्ध झालेले आपल्याला बघायला मिळतात. आणि ह्याचं कारण दिसतं, की मग हे कमकुवत राहिले. यांना प्रशासनाचं फारसं लेणं-देणं नव्हतं. यांना नवीन काही चेंजेस अडॉप्ट करायचे नव्हते. नवीन काही बदल करण्याची यांच्यामध्ये क्षमता नव्हती. त्यामुळं बहादूर शाहनं जसं-जसं गादीवरती बसला, त्यानं पहिलं काम केलं, की
मराठा जे काय राजे होते, कोण? शाहू महाराज यांना काय केलं? मुक्त केलं. येसुबाई आणि शाहू महाराज या दोघांनाही मुक्त केलं. आणि ह्याचं मुक्त करण्याचं अजून एक कारण असू शकतं. ते म्हणजे सातारा गादी आणि कोल्हापूर या दोघांमध्ये जर काय वाद होत राहिले, तर कदाचित ह्यांचं दिल्लीकडे फारसं लक्ष राहणार नाही. त्यामुळेही शाहू महाराजांना वगैरे सोडलं गेलं असेल. कारण बहादूर शाहला आता युद्ध करायची नव्हती. त्याला फक्त शांततेत राज्य फक्त सांभाळायचं होतं. त्यामुळे त्यानं काय केलं, की शांततेचं धोरण स्वीकारलंय. शाहू महाराजांना सोडून त्यानं काय केलं, मराठ्यांबरोबर शांतता प्रस्थापित केली. पुढे जाऊन बंदा बहादूर बरोबर त्याला युद्ध करायला लागलं. कारण का? तर गुरु गोविंद सिंग यांची 1708 मध्ये हत्या झाली. त्याच्या आधी औरंगजेबानं त्यांच्या दोन्ही मुलांनाही मारून टाकलेलं होतं. त्यामुळे बंदा बहादूरनं मुघलांविरोधात एक मोठी फळी तयार केलेली होती आणि त्यासाठी म्हणून काय झालं, की औरंगजेबाला बंदा बहादूरचा बंदोबस्त करायला लागला. ठीक आहे. त्यामुळं बहादूर शाहच्या कालखंडात फारसं असं काही वेगळं झालेलं आपल्याला बघायला मिळत नाही. हाच कालखंड होता 1707 मध्ये जसं शाहू महाराज बाहेर आले, तसं बाळाजी विश्वनाथ हे पेशवा म्हणून काय बसतील, गादीवर बसतील आणि हे आपल्याला मराठ्यांचा जेव्हा इतिहास बघू, त्याच्यामध्ये आपल्याला ह्यांची भूमिका काय होती, तेही लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं तर बहादूर शाहनंतर कोण गादीवर येईल? जहांगीर शाह. जहांगीर शहाला जेमतेम 1 वर्षाचा कालखंड मिळतोय. त्याला कुणी गादीवर बसवलंय? तर जुल्फिकार खान. जुल्फिकार खाननं काय केलं? जहांगीर शहाला गादीवरती बसवलं आणि जहांगीर शहाला गादीवरती बसवल्यानंतर फारसं न करता यानं फक्त काय केलं, की जो जिझिया लागू केला होता, तर जिझिया काय केला? रद्द केलेला दिसतोय आपल्याला. आणि इथून पुढे तुम्हाला एक गोष्ट मात्र प्रकर्षानं जाणवेल, की सरदारांचा जो काय रोल होता किंवा सरदारांची भूमिका होती, तर ती किती महत्त्वाची झाली हे आपल्याला दिसते. म्हणजे सरदार इथून पुढे किंग मेकर्स म्हणून काम करायला लागले. म्हणजे आता इथं कोण होतं तर जुल्फिकार खान. आता जुल्फिकार खान नंतर 1 वर्षानंतर कोण येईल तर सय्यद ब्रदर्स म्हणून आहेत किंवा सय्यद बंधू जे आहेत, हुसेन अली आणि अब्दुल्ला खान हे दोघंही आता काय करतील? जहांगीर शहाचा खून करतील आणि फारुख सियारला गादीवर बसवतील. कोण? सय्यद बंधू. या दोघांनी काय केलं तर या सय्यद बंधू हुसेन अली आणि अब्दुल्ला खान या दोघांनी जहांगीर शाह आणि जुल्फिकार खान या दोघांचा खून केला आणि फारुख सियारला गादीवर बसवलं. मग फारुख सियारनं यांच्या मनाप्रमाणे वागणं अपेक्षित आहे. आणि सय्यद बंधू जर तसं बघितलं तर हे फारसे म्हणजे भारतीय मुस्लिम असल्यामुळे यांना भारतीय सत्तांप्रती काय होतं फारसं वैर वगैरे असलेलं आपल्याला बघायला मिळत नाही. त्यामुळे सय्यद बंधूंचा भारतीय सत्तांप्रती एक चांगला सलोख्याचे संबंध राहिलेले आहेत. हळू-हळू फारुख याला जाणवायला लागलं, की सय्यद बंधू आपल्याला फारशा गोष्टी करायला देणार नाही. त्यामुळे यांनी काय केलं, तर फारुख सियारनं सय्यद बंधूंचा काटा काढायचं ठरवलं. याच प्रयत्नात असताना सय्यद बंधूंना या सगळ्या गोष्टींचं आधीच खबर लागली. त्यामुळे त्यांनीच फारुख सियारचा खून केला आणि एक नवीन लहान मुलाला गादीवरती बसवलं, तो म्हणजे मोहम्मद शाह. तसं बघितलं तर मोहम्मद शाहला जवळपास 30 वर्षाचा कालखंड मिळालेला दिसतोय आपल्याला, म्हणजे 29 वगैरे वर्षांचा कालखंड मिळाला. पण हा इतका अकार्यक्षम व्यक्ती होता किंवा त्याच्यामध्ये काहीही क्षमता नव्हती. तर अशा एका व्यक्तीला गादीवर बसवलं. त्याचं कारणच असं होतं, की ह्याला गादीवरती बसवून सय्यद बंधूंना स्वतःची सत्ता सांभाळता येईल किंवा उपभोगता येईल. मोहम्मद शहाला रंगीला सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे रंगीला म्हणूनही त्याचं नाव होतं. का तर हा एक चैनी भोगविलासी असा नुसता फक्त एन्जॉय करणारा माणूस होता. त्यामुळं मोहम्मद शाह आपल्याला काय दिसतं, की ह्याच्या कालखंडामध्ये फारसं मुघलांचं काय म्हणजे नवीन काय करतील असं काय आपल्याला दिसत नाही. पण ह्याच कालखंडात आपल्याला एक गोष्ट दिसते, की अगदी नवीन जो निजामांचा प्रदेश आहे. सॉरी निजामानं स्वतःचं राज्य प्रस्थापित केलं 1722 मध्ये. त्यानंतर अवधचं सादत खानानं स्वतःचं राज्य प्रस्थापित केलं. ठीक आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर मुर्शिद कुली खाननं बंगालमध्ये स्वतःचं राज्य प्रस्थापित केलं. त्याचबरोबर जर बघितलं तर इकडं मराठ्यांची सत्ता मोठी झालेली दिसते. 1738 मध्ये बाजीरावाचं आक्रमण दिल्लीवरती झालंय. 1739 मध्ये नादिरशाहचं आक्रमण झालंय. म्हणजे एवढं
एवढ्या प्रचंड घडामोडी कुणाच्या काळात घडलेल्या आहेत? तर मोहम्मद शहाच्या कालखंडात घडलेल्या आहेत. आणि या सगळ्यांचा इम्पॅक्ट काय होतोय? तर जी सेंट्रल किंवा हे जे काही केंद्रीकरण झालेलं होतं, तर ते काय झालं? हळू-हळू डिसेंट्रलायझेशन व्हायला सुरुवात झाली. म्हणजे केंद्राच्या हातात जी सत्ता होती, तर ती हळू या प्रत्येक राज्याला मिळत गेली आणि हेच एक जाऊन पुढं कारण होईल, की इंग्रजांना या वेगवेगळ्या सत्तांबरोबर लढणं सोपं झालं. जर बघितलं तर सुरुवात पहिला ब्लो कुठं होता? तर बंगालवरती. म्हणजे 1757 जर बघितलं आपण प्लासी, तर ती कुठं झाली? बंगालमध्ये. मग हे कशामुळे शक्य झालं? तर आता मोहम्मद शहाकडे एवढी ताकद नव्हती, की त्यानं जाऊन बंगालमध्ये लढावं. म्हणजे बंगालमध्ये वेगवेगळे जे काही स्वतःची जी बंगालमध्ये राज्य आहे, अवधमध्ये राज्य आहे, तर हे इंग्रजांना सोपं गेलं ह्यांच्याबरोबर लढायला. म्हणजे जे काही प्रादेशिक राज्य तयार झाली, तर त्यामुळं केंद्र काय झालेलं दिसतं आपल्याला? कमकुवत झालेलं बघायला मिळेल. त्याच्यापुढे बघितलं तर अहमद शाह येईल. अहमद शहाचा फारसा रोल नाही. ठीक आहे. अहमद शाह गादीवरती बसेल. अहमद शहाचा एकच रोल आहे, की ह्यानं एकदा अब्दालीला हरवलं होतं. ठीक आहे, युद्धामध्ये. तर ते एक दिसू शकते. त्यानंतर शाह आलम बसेल गादीवरती. ह्याला जवळपास पुढची 1940 म्हणजे जवळपास 45-46 वर्षाचा कालखंड मिळेल. ह्याच्यात जर बघितलं तर पूर्णपणे मुघल सत्ता किंवा मुघलांच्या हातून सत्ता काय झाली होती? निसटली होती. इंग्रजांनी एकतर प्लासीची लढाई जिंकली 1757 मध्ये. त्यानंतर बघितलं तर 1764 मध्ये बक्सारचं युद्ध झालं. 1765 ला अलाहाबादचा तह झाला आणि या तहानं दिवाणी अधिकार कोणाला दिले? तर इंग्रजांना दिलेले आपल्याला बघायला मिळतील. त्यामुळे शहा आलम जो काय होता, तर ह्याच्या कालखंडामध्ये बऱ्यापैकी मुघलांची सर्व सत्ता कुणाच्या हातात गेलेली दिसते आपल्याला? इंग्रजांच्या हातात गेलेली दिसते. त्यानंतर येईल अकबर दुसरा, जो की 1806 ते 1837 मध्ये आहे आणि बहादूर शाह शेवटचा जो काय मुघल बादशाह आहे, तर तो 1837 पासून 1857 पर्यंत गादीवर बसेल. हे दोन्ही राजे किंवा हे दोन्ही बादशाह फक्त आणि फक्त नामधारी होते. यांच्याकडे काहीही सत्ता उरलेली नव्हती, अधिकार उरलेले नव्हते. इंग्रजांनी यांना फक्त आणि फक्त एक 10 लाखा म्हणजे काही तनखा दिली आणि त्यांना फक्त गादीवरती एक पपेट म्हणून बसवले. इंग्रजांच्या हातातली एक बाहुली म्हणून त्यांना गादीवरती बसवले. त्याच्या पलीकडे ह्यांचा फारसा रोल आपल्याला बघायला मिळत नाही. त्यामुळं हे जे कमकुवत बादशाह होते, तर ते एक कारण होतं ज्याच्यामुळं त्याच्यामुळं मुघल सत्तेचा काय झालेला दिसतोय आपल्याला? ऱ्हास झालेला दिसतोय. आता हे जे कमकुवत बादशाह दिसतात, तर ह्यांचे जे काही चैनी किंवा भोगविलासू जी वृत्ती दिसते आपल्याला, तर ती एक कारणीभूत आहे, की अर्थव्यवस्था ढासळत गेली. ह्यांनी फक्त आणि फक्त आयुष्यभर काय केलेले दिसते आपल्याला? चैनी केलेली दिसते. त्याचबरोबर अगदी शहाजहानच्या कालखंडापासून म्हणजे जेवढ्या काही वास्तू यानं बांधल्या, यांनी नवीन काही वेगळी युद्ध करायचा प्रयत्न केला नाही किंवा नवीन राज्य स्वतःच्या राज्याला किंवा नवीन प्रदेश स्वतःच्या राज्याला जोडायचा कधीच प्रयत्न केला नाही. यांनी काय केलं, जे काय आहे, जे काय पैसा तिजोरीत आहे, तर तो कशासाठी वापरलेला दिसतोय? तर नवीन-नवीन बांधकामं म्हणजे ताजमहाल असेल किंवा लाल किल्ला अशा बऱ्याचशा वास्तू कोणाच्या कालखंडात बांधल्या गेल्या तर शहाजहानच्या. त्यानंतर बघितलं तर औरंगजेबची जी काही दक्षिणेतली जी स्वारी होती, ते एक महत्त्वाचं कारण आहे. त्यानंतर असं म्हटलं जातं, की औरंगजेबच्या काळात जहागीरदारी क्रायसिस सुरू झाला. जहागीरदारीचा एक मोठा प्रश्न उभा होता. म्हणजे जहागीरदारी जी काही दिली होती लोकांना, तर ह्याच्यामधून काय झालं, की तिजोरीमध्ये येणारा जो काही पैसा होता, सरकारी तिजोरीत येणारा पैसा, तर तो काय झाला? थांबला. आणि तेच एक कारण आपल्याला पुढे जाऊन दिसेल, की अर्थव्यवस्था ढासळलेली दिसते. त्याचबरोबर बादशाह आणि सरदारांची चैनी आहे. त्याचबरोबर जहागीरदार आणि जमीनदार ह्या दोघांमध्ये असलेला वाद असेल, ते आपण पुढे बघूया. ठीक आहे. ह्या अशा बऱ्याचशा कारणामुळे काय झालेलं दिसतंय आपल्याला? अर्थव्यवस्था ढासळलेली दिसते. त्यानंतर सगळ्यात मोठं कारण ते म्हणजे नादिरशाहचं आक्रमण. कधी झालं? तर 1738-39 ला. हे आक्रमण एवढं प्रचंड होतं. त्यात तत्पूर्वी नादिरशाह कोण होता? तर एक इराणी बादशाह होता. इराणी बादशाह. त्याला भारतातल्या संपत्तीचं एवढं आकर्षण होतं. त्याचबरोबर त्याला एक गोष्ट समजली होती, की वायव्येकडे जे काही बॉर्डर आहेत किंवा सीमा आहे, तर ती पूर्णपणे काय ओपन आहे. त्यामुळे यानं भारतावरती आक्रमण करायचं ठरवलं. 1738 ला तो दिल्लीमध्ये आला. दिल्लीमध्ये त्यानं मोहम्मद शहाला पोलीस पकडलं किंवा जेल केलं, कैद केलं. सगळी सत्ता किंवा सगळी सूत्रे स्वतःच्या हातात घेतली आणि जाताना इथून मयूरासन जे होतं म्हणजे जे अ, शहाजहानच्या काळात जे त्यानं पीकॉक थ्रोन बांधलेलं होतं.
ते पुन्हा जो सगळ्यांना अजूनही प्रिय आहे असा कोहिनूर हिरा तो प्लस जवळपास 70 करोडची संपत्ती घेऊन नादिरशाह भारतातून निघून गेला. म्हणजे एवढं प्रचंड वैभव हे मुघलांकडे होतं. ते एवढी मोठी लूट कोणी केली? नादिरशहानं केली. आणि जाताना पुन्हा त्यानं मोहम्मद शहाला गादीवर बसवलं. पण ह्याच्या जोडीला म्हणून कोण बसवला? एक त्याचा स्वतःचा माणूस असा बसवला. मग ते सादत खान वगैरे होते ते आपण नंतर बघूया. सादत खानला काय केलं होतं तर मोहम्मद शहाचा मदतनीस म्हणून बसवलेलं दिसतंय आपल्याला. पुढे जाऊन नादिर शहाचा जो काही उत्तराधिकारी आहे कोण? अहमद शाह अब्दाली. त्याला स्वतःला दुर्राणी म्हणायचं. तर यानेही जवळपास बरीच 10-12 आक्रमण यानं केली. आणि एक त्याच्यातलं सगळ्यात फेमस म्हणजे पानिपतचं युद्ध. आणि ह्यामुळे ही भारतीय सत्ता किंवा जी मुघल सत्ता ज्याला एवढा मोठा जवळपास 150-200 वर्ष ज्यांनी राज्य केलेलं आहे, तर ती अगदी पत्त्यासारखी काय झाली? खिळखिळून निघाली किंवा ती पत्त्यासारखी कोलमडली. आणि त्यामुळं ही जी परकीय आक्रमणं झालेली आहेत, तर ती एक कारणं आहेत, की ज्यानं मुघल सत्तेचा ऱ्हास झाला. त्याच्या पुढचं जर कारण बघितलं, की जेवढं मोठं जे काही आपल्याला साम्राज्य दिसतं कोणाच्या काळामध्ये? तर अकबराच्या काळामध्ये. तर हे एवढं मोठं साम्राज्य उभं करण्यासाठी एक प्रशासन व्यवस्था गरजेची होती. आणि ती प्रशासकीय कौशल्ये येत्या बादशहांकडे आपल्याला दिसत नाहीत. आणि ते कारण दिसतं, की एवढं मोठं साम्राज्य त्यांना सांभाळता आलं नाही. त्यामुळे छोटी-छोटी जी राज्य आहेत, तर ती स्वतंत्र व्हायला लागली. सुरुवातीला मराठे, त्यानंतर बंगाल, अवध, त्यानंतर इथं जाट होते त्यांनी स्वातंत्र्य स्वीकारलं. निजाम आहे. अशी बरीचशी जी राज्य होती, तर ती काय झाली? स्वतंत्र झाली. आणि त्यातून मग हैदराबाद संस्थान, बंगाल, अवध ही काय झालेली आहेत? तयार झालेली आपल्याला दिसतील. दुसरं कारण होतं, की दिल्लीपासून हा सर्व जो क्षेत्र आहे, हे जे काही प्रदेश आहेत, तर ह्याच्यावरती नजर ठेवणं काय झालेलं होतं? कठीण झालेलं होतं. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं तर शेतीविषयक संबंधांमध्ये बिघाड म्हणजे शहाजहान किंवा औरंगजेबने जे काही जागीरदारी वगैरे सिस्टम चालू जागीरदारी म्हणजे काय? तर एखाद्या सरदाराला त्याच्या कामाच्या मोबदल्यात काय दिलं होतं? जागीर दिली जायची. आणि मग हे जागीरदारी दिल्यानंतर त्याचा आणि राज्याचा संबंध. तर ह्यांच्यामुळं काय झाले बरेचसे क्रायसिस क्रिएट झालेला आपल्याला बघायला मिळतो आणि ह्यामुळं सरदार आणि जमीनदार यांच्यामध्ये कायम सतत संघर्ष झालेले दिसतील आणि त्यामुळे शेतीविषयक जे काही संबंध होते यांच्यामध्ये बिघाड झाला. पुढे जाऊन काही उठावही झाले. त्यामुळं आपल्याला काय दिसतं तर ही बरीचशी कारणं आहेत जी की मुघलांच्या पतनासाठी काय होती? कारणीभूत ठरलेली दिसतात. आपण काय-काय बघितलं? तर आपण कोणती कारणं बघितली? तर औरंगजेबचा कालखंड बघितला. औरंगजेबची धार्मिक धोरणं बघितली. त्यानंतर दख्खनमधली स्वारी बघितली आणि त्याचा कसा परिणाम झाला ते बघितलं. त्यानंतर जे नोबल होते ते कसे किंग मेकर ठरले? किंग मेकर ठरले आणि त्यांनी कशा पद्धतीनं मुघल सत्तेच्या ऱ्हासाला हातभार लावला तेही बघितलं. त्यानंतर उत्तराधिकारी पाहिले. त्यांच्या कालखंडात काय-काय घडलं ते बघितलं. त्यानंतर परकीय आक्रमणं जी झाली म्हणजे नादिरशहाचं असेल, अहमदशाह अब्दालीचं असेल ते बघितलं किंवा अगदी बाजीरावाचं आक्रमण आपण बघितलं. बरं बाजीरावाचं आय थिंक सांगायचं राहिलं. एक 1737 मध्ये बाजीरावानं एवढं मोठं दिल्लीवरती आक्रमण केलं, की नादिरशाह यायच्या आधी दिल्ली कमकुवत करण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे बाजीराव. दिल्लीची सत्ता किंवा दिल्लीची जनता एवढी बाजीरावाला घाबरलेली होती, की फक्त बाजीराव आक्रमण करतोय हे ऐकून सुद्धा सळो की पळो झालेलं होतं. आणि एवढं मोठं त्यावेळी बाजीरावाचं काय होतं, वचक होता किंवा एवढा मोठा त्याचं ओळख होती. हे आपल्याला दिसतंय. त्यामुळं आपल्याला ही जी कारणं आहेत, तर ही आपल्याला काय करायचं जर तुम्हाला एखादा प्रश्न आला, की और मुघल सत्तेचा ऱ्हास, त्याची कारणे लिहा किंवा औरंगजेब कशा पद्धतीनं मुघल सत्तेच्या ऱ्हासाला कारणीभूत होता. अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहेत आणि लिहिताना मात्र आपल्याला हे लिहिता यावं. ठीक आहे. आणि जाताना शेवटी एक तुम्हाला सगळ्यांना एक सूचना, की आपण कोर आय-ए-एसच्या माध्यमातून आपण काय करतोय, की कोर आय-ए-एसच्या माध्यमातून आपण एम-पी-एस-सी लेखी परीक्षेची तयारी करून घेत आहोत. लेखी परीक्षेची तयारी करून घेत आहोत आणि तीही अगदी माफक दरात. म्हणजे तुम्हाला 9,000 जी-एस प्लस एस्से आणि 6,000 मध्ये तुमचं ऑप्शनल. तर ही अशा पद्धतीनं आम्ही
तयारी करून घेणार आहोत. त्याचबरोबर तुमचे जे काही शिक्षक असतील, मार्गदर्शक असतील, तर ते सगळे अनुभवी आहेत, ज्यांनी यू-पी-एस-सी मेन्स परीक्षा दिलेली आहे किंवा इंटरव्ह्यू दिलेले आहेत. तर असे व्यक्ती तुम्हाला काय असतील, शिकवायला असतील. आणि अगदी माफक दरात देण्याचं कारण एकच आहे, की प्रत्येक म्हणजे खेडोपाड्यातली व्यक्ती असेल किंवा अगदी शहरातली असेल, तर प्रत्येकाला एक अफोर्डेबल किमतींमध्ये काय करता यावं, एम-पी-एस-सी परीक्षेची तयारी करता यावी आणि ती तयारी करत असताना अशा व्यक्तींबरोबर करता यावी, ज्यांनी ऑलरेडी अशा पद्धतीच्या परीक्षांची तयारी केलेली आहे. तरी लवकरात लवकर तुमचा प्रवेश नोंदवावा. हे जे कोअर आय-एसचं चॅनल आहे, तर YouTubeच्या चॅनलवर इथं जा किंवा कोअर आय-एसचं ॲप आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता किंवा कोअर आय-एसचं टेलिग्राम चॅनल आहे, इथेही तुम्हाला बरीचशी माहिती मिळून जाईल. ठीक आहे. चला तर मग भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत, तर मराठ्यांची सत्ता, तर ते आपल्याला बघायचं आहे. मराठ्यांची सत्ता. त्याचबरोबर काही प्रादेशिक सत्ता ज्या आहेत, तर ते आपल्याला काय करायचे स्टडी करायचे आहेत. आणि हे बघून झाल्यानंतर मग आपण ठीक आहे, युरोपियनांचं आगमन झालं. त्या व्हिडिओकडे आपण जाणार आहोत. तोपर्यंत एन्जॉय करा, स्टडी करा आणि ह्याच्यावरती जे काही क्वेश्चन्स आहेत, तर ते काय करत चला, लिहित चला. थँक यू सो मच.